नमस्कार मंडळी, तर मी तुमचा सचिन. चला तर मग आपण अशा ठिकाणी चाललो आहे. ठिकाण सांगायची काही गरज नाही, तुम्हाला कळलंच असेल आपण कुठं जायचं आहे ती. आम्ही ह्या ठिकाणी संध्याकाळी मुक्काम केलता. ते सकाळ सकाळ आम्ही लवकर निघत आहे ट्रेकिंगसाठी. चला चला चला, अजून लय लांब जायचं, इथले चिखलात लागला ही करायला तुम्ही. तर अशा तऱ्हेने आपण देवकुंड वॉटरफॉल बघायसाठी निघालो आहे. चला तिकीट काढून अजून निघायचं आहे. पैसे घेतलं एकाचे 200 रुपये. एकाला किती 200 रुपये तिकीट? 50 रुपये होतं सुरुवातीला. 2021 मध्ये होतं. तेव्हा येऊन गेलो मी राव. पुन्हा आम्ही तिकीट काढलं आणि इथं हे सगळे लोक पर्यटक आलेले आहेत. आणि त्या इथं तुम्हाला बाण लावलेला ॲरो दिसत आहे. त्या बाणापासून तिथून खाली जायचं आहे. तिथून जवळजवळ 7 किलोमीटर अंतरावर जायचं आहे. चला मग पुढं तुम्हाला गेलो माहिती दाखवतो. चला हे छोटे लहान वासरं गायींचे बघू शकताय तुम्ही. इथे मोकळे सोडलेले यांना पाहू शकताय. अशा तऱ्हेने आम्हाला भरपूर अंतर म्हणजे 7 किलोमीटर जंगल ट्रेकिंग करायची असल्यामुळे आम्ही लवकर सकाळी निघालो. ट्रेकिंग करताना कृष्णा किती खुश आहे तुम्ही पाहू शकताय. छोट्या छोट्या गायी आहेत. बघू शकता एकदम लहान गाय. हे मामा आहेत. मामा तुमचं नाव काय? छत्रपती मेंगडे. मेंगडे का? तुम्ही म्हणजे गाईडचं काम करता काय? म्हणजे गाईडचं आहे. हे किती दिवस झालं म्हणजे म्हणजे धबधबा किती वर्षापासून म्हणजे कधीपासून हे असं जे चर्चेत आलं? 10 वर्ष झालं का? होय लाकडी तुमचा होता का तो? आधी लहान मी ऐकून होतो मी असं. आणि ते फॉरेस्टवाल्यांनी केलं आहे का? देवकुंड अजून किती लांब आहे धबधबा तो? 7 किलोमीटर का? चालते चालते. सपाट भाग आहे, काय एवढं काही अडचण नाही. जी सपाट भाग आहे थोडासा चढ उतर आहे काय? एक घंटे में जाएगा. हळूहळू या. जग्गू कृष्णा चला 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 पडा. गर्द जंगल आहे पूर्ण. बाय बाय नाही चला म्हणाव. ए शिवानी या गे, काय करता माग? गर्द जंगल आहे. पुढं लोक पर्यटन चालले. कुठं आहे? इकडं पाणी आहे काय? बर बर बर. प्रत्येक ठिकाणी लोक चुकून म्हणून त्या दिशेने जायचं. चुकायची काही भानगडच येत नाही, कारण आता पर्यटक एवढे आहेत की पर्यटक एकामागे एक सगळे चालून जातात. त्याच्यामुळे चला चल या. बघूया. पडलं बिलं नाही. चला बुटात पूर्ण पाणी गेलं.
चल बाळा लवकर, लय लांब जायचं आहे अजून, वातावरण लागले खराब व्हायला. सकाळच्या 8:30 वाजलेत. आम्ही संध्याकाळचा मुक्काम ह्याच गावात इथं जिथं तिकीट काढतात ना तिथंच केला. स्थानिकात आहे. 1,500 रुपये आम्हाला चौकशीला घेतलं. पूर्ण एक घरच घेतलं, म्हणजे थोडक्यात खोलीच घेतली. सकाळी उठून आम्ही आता तिकीट आलो. बरं बरं हां भ्या वाटतंय. चला हां हात वर कर. चला बरं जावा 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 पुढे जावा जावा. टाटा. पाऊस आला पाऊस आला. हो हो अंधार काय आले एकदम. पाऊस आला. हे घाला रेनकोट घाला. चला काय उघडला. चला उघडला वाटतंय. पाऊस उघडला. चला चला असंच असतंय. थोडा पाऊस येतो तेव्हा तिकडे पाऊस चालू आहे भारी. पूर्ण डोंगर वगैरे असे पाके हे झालेत. पण इथं नाही अजून सध्या पाऊस. ह्या साईडला पाऊस धावतोय आणि इकडं कोरडा धावतोय. चला 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 यायला बारी बारी पाऊस. तू कोणाशी मशान मूवी रे काय हे रे. बरोबर तुकाराम जाधव आला का. पाऊस चालू झालेला आहे. जगू चला कृष्णा या चला चला. कृष्णा चला आता पुढचा प्रवास. चल यार कुठे गेला. ठेवायला ठेवायला दिसे ना. ठेवल्या रेनकोट घातलं का. घातलं चला. हा काय अजून लय आता ते 25-30% झाले. ते निसर्ग त्या साईडला खूप मोठे मोठे डोंगर आहेत. पूर्ण पावसाने झाकले. नमस्कार मंडळी, आपण आलो आहे देवकुंड धबधबा बघायला. आम्ही सकाळी पहाटे 4ला निघालो होतो. दिवसभर प्रवास करून आज संध्याकाळी आणि आम्ही मुक्काम देवकुंड गावातच गेला. येताना वाटत ते निसर्गरम्य हे तुम्हाला व्हिडिओ दाखवतो पुढे बघा. आणि तुम्ही आता पुढे गेल्यावर जे नजारा बघणार आहे तो निसर्गरम्यच आहे. तुम्ही ह्या साईडला बघू शकता. डोंगर हवा मोठमोठे चांगले. इकडचा एक डोंगर बघायला तुम्हाला खूप मोठा आहे तो. मला मी दावायला प्रयत्न करतोय. पावसामुळे दिसतोय का नाही तुम्हाला. काय मला काय दिसत नाही. इथं दिसतोय थोडा थोडा दिसतोय तेव्हा. चला मग मंडळी, जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. लाईक पण करा. चला हॅलो जग्गू लांब गेला पुढे. तो दिसू पण ना. जग्गूच्या झोपडीत गेला आहे पाऊस पडायला म्हणून. तिथं देवकुंडचा लोगो होऊ शकता. मला जवळून धावण्याचा प्रयत्न करतो. ते बघा हे नाव आणि ह्याच्या मागचा व्ह्यू एवढा जबरदस्त आहे ना की तुम्ही शब्दात वर्णन करू शकत नाही. एकदम मस्त लय भारी वाटलं. चला मग पुढचा व्ह्यू जातो. स्वर्ग बघायचा नाही तुम्हाला अजून. डोंगरीत येत आहे. वाट बघा. पावसाचं प्रमाण जास्तच वाढलं. पाणी प्यायला पावसाचं कट. कुठून आहे कुठून आहे तिकडं ना. तिकडं जायचं आहे आपल्याला. याची तयार दिसते. चला मग जे स्थानिक लोक आहेत स्थानिक लोकांच्या माहिती सांगितलं त्याच्यानुसार पुढे चालायचं. ते पाणी भरपूर आहे ना जरा.
बघू शकताय त्यात बंदर आहे. हे दोन इकडून एक आलाय धबधबा, इकडून एक आला. ह्याच्या दोरीवर पण आम्ही असं आलो. असं प्रत्येक ठिकाणी जाण्याचे आरो लावले. कृष्णा काय शिवानी कुठं चालली आहे? काय तर माहिती सांग. कसं वाटतंय थोड्या? एकच नंबर. हा शिवानी छान वाटतंय काय? कसं वाटलं इथं आल्यावर? बोलायला येत नाही, सगळं व्हिडिओ मध्ये जाणार आहे. येतात लोक बघणार आहे ते. नानी बोल ना म्हणतो तुमच्याकडे आली. नानी काय माहिती सांगा ना. ठोल्या बघ, ठोल्या माहिती सांगा ना मागणं. छान वाटणार आहे तुला. तुला काही येत आहे का? अरे जग्गू लय पुढे गेला लांब. जग्गू ए जग्गू, ती मस्त डोंगर एवढा छान दिसतोय ना. आता पावसामुळे दिसत नाही का, तर आम्ही अगोदर आलतो त्याच्यामुळे मी तुम्हाला माहिती सांगत आहे थोडीफार. हॅलो या ए जग्गू चल चला. या आत नाही. एवढा मोठा पाऊस चालू आहे ना, तुम्हाला जो स्वर्ग बघायचा आहे तो थोड्याच अंतरावरती आला आहे. इथून थोड्या अंतरावरती गेल्यावर तुम्हाला दिसेल.